कलार समाज स्नेहमिलन व सत्कार सोहळा संपन्न। सर्ववर्गीय कलार समाज रामटेक मौदा पार्श्वनीतर्फे कलार समाज स्नेहमिलन व सत्कार सोहळा तसेच उपवर वधू परिचय मेळावा, हळदी कुंकू मार्गदर्शन मेळावा रामटेक येथे पार पडला। हजारोंच्या संख्येत समाज बांधव व भगिनी सर्व वर्गीय कलार समाजाचे उपस्थित होते। या प्रसंगी अखिल भारतीय वर्गीय कलार समाज तर्फे अध्यक्ष भूषण दळवे यांना अतिथी म्हणून बोलाविण्यात आले होते। तसेच चंद्रपाल चौकसे, नरेंद्र धुवारे बालाघाट, मोहन सिंग अहलुवालिया, आनंदराव ठावरे, रमेश जायसवायल, चंद्रशेखर आदमने, महेश बमनोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर, श्रीकांत शिवनकर, दयानंद रेवातकर, वनमाला चौरागडे, माजी नगर परिषद सदस्य रामटेक, सुरेश समर्थ गुरुजी, लीलाधर घाटबांधे कोषाध्यक्ष, युवा अध्यक्ष हरिभाऊ हटेवार, संतोष बोरीकर, दिलीप मानकर, विजय बाजनघाटे, सुनील सार्वे, मनोज मालघते, छाया दुरुपकर, कल्पना घाटबांधे, बीजेपी मौदा तालुका महिला आघाडी, उमेश शेंडे, राजेश जयस्वाल, रत्नकला जयस्वाल आदी उपस्थित होते। या प्रसंगी 1978 पासून ओबीसीच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती अवगत केली। जवळपास 47 वर्षांपासून सतत संघर्ष करून पाठपुरावा करून आजही अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाज तर्फे लढा देत आहोत। कलार, कलाल, साव कलार, जैन कलार, शिवहरे कलार, गोंड कलाल आदी जातीचे नाव महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। आता भगवान सहस्त्रबाहू अर्जुन आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाकडून उदासीनता व टाळाटाळ होत आहे। याकरिता सर्वांनी मिळून आंदोलन केले पाहिजे असे प्रतिपादन केले। तसेच रामटेक येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी रामटेक येथील मंडळी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश आले पाहिजे असे मत व्यक्त केले। संपूर्ण सर्ववर्गीय कलार समाजाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। तसेच सर्व वर्गीय कलार समाज रामटेक मौदा पार्श्वनी येथील पदाधिकारी यांचे आभार मानले व या कार्यक्रमात संपूर्ण देशातील कलार, कलाल समाजाचे अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव व ठराव अहलुवालिया यांनी मांडला। चंद्रपाल चौकसे यांची मुख्य संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली तशी घोषणा करण्यात आली। सोबत 100 संयोजक राष्ट्रीय पातळीवर नियुक्त करण्यात येतील व भव्य दिव्य महाअधिवेशन घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।